संत गुरु कवी महाराज कथेला प्रारंभ करतात. कवी महाराज देवाचं वर्णन करायले की हे भगवान परमात्मा, आपण म्हणले कामावर असा असणारा, विदारक हा, क्रोध असणारा, स्मरण केल्याचे नंतर म्हणले क्रोधे सुद्धा राहत नाही, अहंकार असणारा, मद असणारा, हे अनंतर मच्छराचा दहन करणारे, दंभ नावाचा अहंकार अंधका म्हणले मर्दन करणारे, सर्वाला आनंद देणारे, आपलं जे मुख आहे अत्यंत म्हणले सुंदर आहे, सुहास्य वदन आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांनी आपलं वर्णन केलं. हे भगवान, आपण दयेचे सागर आहात. कवी महाराज देवाचं स्तवन करतात. 9व्या अध्यायामध्ये झालेली कथा, शबराचा उद्धार, सिंहकेतू नावाचा राजा यांचा सुद्धा उद्धार झाला. पुढे नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराज शौनक ऋषीला कथा सांगायला लागले. ऋषी महाराज, एक कथा सांगतो म्हणले, ऐका. अनर्थ नावाचा देश आहे, त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे. ब्राह्मणाचं नाव देवरथ असं ब्राह्मणाचं नाव आहे. वेदाचा अध्ययन करणारा, शास्त्रामध्ये रथ असणारा, त्यांचा वंश म्हणले पंडित होता. मग म्हणले त्यांना एक मुलगी असायची. मुलीचं नाव शारदा आहे, जिचे कमळासारखे डोळे आहेत, जिचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर सर्व लोक म्हणले पाहतच राहायचे, लोक सर्व तटस्थ व्हायचे. आणि मग मुलगीला 12 वर्षे परिपूर्ण झाले. वडिलांना असं वाटलं आपल्या मुलीचं आपण लग्न करावं. वर पाहिला, त्या ठिकाणी वराचं नाव पद्मनाभ आहे. विधियुक्त लग्न झालं. आणि मग लग्नामध्ये फार म्हणले त्या ठिकाणी काही दान धर्म अशा प्रकारे सुद्धा केला. तो अधीन सौभाग्यवान म्हणले ब्राह्मण, तोही वेद संपन्न होता. आणि मग लग्न सोहळा झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर महाराज म्हणले तो सासरेच्या घरी राहिला. लग्न लागल्याच्या नंतर मग एक दिवस संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेला एका गंगेच्या तीरावर गेला संध्या वंदन करण्याकरिता. मग त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं, संध्या केली, पूजा केली, नमस्कार केला. आणि तो ब्राह्मण आपल्या घराकडं वापस येऊ लागला. येता येता त्यांच्या पायाने म्हणले एका सापानं चावा घेतला. पायाला असणारा. मग तो त्याच ठिकाणी पडला. त्याच ठिकाणी त्यांचा देह पडला. नगरामध्ये बातमी गेली, का हो म्हणले तुमच्या जावयानं साप चावला, पडलेला आहे म्हणले रस्त्यामध्ये. निरोप गेल्याबरोबर आई वडील, मुलीचे आई वडील, शारदा पत्नी सुद्धा धावत आली. आल्याच्या नंतर पाहतात आपले पती गतप्राण झाले, मरण पावले. आक्रोश सुरू झाला. पतीला पाहून
तिने सुद्धा म्हणले आपलं शरीर धरणीच्या ठिकाणी टाकलेले आक्रोश करायला लागले. सर्व म्हणले माझं संपलं म्हणले आज. जसं म्हणले एखाद्या गंगेवर म्हणले जहाज चालते सागरावर, जहाज बुडावं अशी म्हणले माझी गत झाली. ओस पडली म्हणले माझी सेद. आता म्हणले मी कोणाला सुख दुःख सांगावं, कोणाला म्हणले या ठिकाणी बोलावं. माझं सर्व म्हणले भांडार सर्व काही आता बुडून गेलं. किती अभागिनी म्हणले मी आहे. सर्पाला चावा घेतला आणि माझं सर्व म्हणले दग्ध होऊन गेलं. सर्व लोक ऐकू लागले. शारदा अशी म्हणायला लागली आता माझं सर्व काही संपलं, माझं काही नाही राहिलं. शारदाही रडायला लागली. सर्व त्या ठिकाणी स्त्रिया पुरुष असणारे रडू लागले. काही त्या ठिकाणी हे महादेवा हे काय म्हणले आता कार्य केलं म्हणले तो. मग त्या विप्राचं शरीर दहन केलं आणि आई वडील बंधू सर्व लोक आपल्या घरी येतात. ब्राह्मणाच्या शारदेले सुद्धा घरी आणलं. कित्येक दिवस गेले, कित्येक दिवस झाले. घरची कार्यास एक दिवस घरचे काही कामानिमित्तानं शारदा बाहेर गेली. एका मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये महाराज म्हणले अपूर्व झालं. एक ऋषी होते, वृद्ध ऋषी आहेत, म्हातारे ऋषी आहेत. डोळे त्यांना दिसत नव्हतं ऋषीला. शिष्य लोक त्यांना हातात घ्यायचे आणि तो शारदेच्या घरी आले ऋषी महाराज. मग शारदेनं आसन टाकलं. महाराज घरी आले. साधू पुरुष आपल्या घरी आले. पूजा केली, नमस्कार केला. मग ऋषी महाराजांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. अहो म्हणले तुमचं सौभाग्य वाढो, त्यांना आयुष्य भरपूर मिळो आणि तुला म्हणले असा मुलगा होईल वेद वक्ता असा असणारा. आता ऋषी महाराज आंधळे असल्यामुळं काही दिसलं नाही. अमोघ आशीर्वाद मिळाला शारदाला. त्या ठिकाणी हसूही आलं आणि खेदही वाटला. शोक करायला लागली, दुःख निर्माण झालं. अघटित कार्य कसं घडल, पूर्ववर्तमान पूर्ववर्तमान. ऋषी महाराज म्हणतात मी जे बोललेलो आहो म्हणले कधी खोट होणार नाही. माझी जर म्हणले खोट झालं तर म्हणले जीभ म्हणले माझी तुटून बाहेर पडेल. कदा काळी म्हणले माझे शब्द माघारी म्हणले होणार नाहीत. अघटित कार्य म्हणले घडवून येईल. घरीची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त. समूळ कळला व्रतांत म्हणती विपरीत केवी घडे. आता ही नंतर आई वडील भाऊ काही सोयरी असणारे तेही आले. म्हणले ऋषी महाराजांनी आशीर्वाद दिला. आणि हे कार्य कसं घडल, अमोघ ऋषीचा आशीर्वाद आहे, खोटा होणार नाही. एका क्षणामध्ये रंकाचा राजा करणारा, ऐरंत्र म्हणले कुळासहित म्हणले संहार करणारा, एवढी शक्ती या ऋषीमध्ये आहे. शाप बळीची विशेष सर्प केला राजा नहोश. यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापी. अहो ब्राह्मणाचा शाप असल्यामुळं नवसा राजा होता, मात्र साप येऊन प्राप्त झाली. राजा असल्यामुळं शाप दिल्यामुळं आणि ब्रह्मशापानं सर्व म्हणले भगवान कृष्ण परमात्माचं कुळ म्हणले कुळाचा म्हणले भस्म झालं. यही नंतर म्हणले ब्राह्मणाचा शाप, इंद्रदेवाची संपत्ती
सर्व म्हणले सागरामध्ये पडाली. ब्रह्म एकदम ब्राह्मणाच्या शापामुळं अंबऋषी ते त्या ठिकाणी म्हणले 10 जन्म घेतले देवानं ब्राह्मणाचा शाप असल्यामुळं. म्हणून ऋषी लोकाला ब्राह्मण लोकांना महादेव ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्मा म्हणले यांना भीती वाटते. असा म्हणले त्या ठिकाणी ब्राह्मणाचा शाप आहे. ब्राह्मणाच्या शापामुळे राजा परीक्षित म्हणले त्या ठिकाणी भस्म झाला. जमदग्नीचा क्रोध असणारा 4ही पुत्र भस्म झाले. पंडू राजा याही नंतर म्हणले भोग सुद्धा म्हणले त्याला मिळाला नाही. का म्हणले ब्राह्मणाचा शाप आहे. नवलगती त्या ठिकाणी झाली. ब्राह्मणाच्या शापामुळं 8000 म्हणले त्या ठिकाणी सगराचे म्हणले मुळं सर्व जळून गेले. कुबेरांचे मुलं म्हणले झाड झाले. नारदाचा शाप आहे. कृष्णा सहित म्हणले एका ऋषीचा शाप असल्यामुळं सर्व कुळाचा क्षय झाला. भगवान कृष्ण परमात्माचा एवढा म्हणले ब्रह्मशाप आहे. दंडकाळचा राजा क्षणामध्ये दग्ध झाला. ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरळ. धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्र भगे त्यांगे. याही नंतर म्हणले ब्राह्मणाचा शाप असल्यामुळं एक राजा आहे नृग नावाचा राजा म्हणले त्याला सरडेची योनी प्राप्त झाली. जो असणारा इंद्रदेव इंद्रदेवाला शापामुळं सर्व अंगाला म्हणले त्या ठिकाणी भग निर्माण झाले. चंद्र म्हणले चंद्राला क्षय रोग झाला. मेदिनीचं म्हणले त्या ठिकाणी आचमन केलं. साप दिला त्या ठिकाणी तो दाशीपुत्र झाला. पाषाणाचे करती देव रंकाचे करती राव. मंत्राक्षता टाकीता नव पल्लव कोरड्या काष्टी फुटले की. हे मंत्र म्हणले दगडाचा देव होतो. भिकारी माणसाचा म्हणले तो राजा होतो. मंत्राक्षता टाकल्या आणि एका म्हणले पलंगालं कोरडे असणारे काष्ट म्हणले त्याला हिरव्यागार पालव्या फुटल्या. असा ब्राह्मणाचा शाप आहे. ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करण्याची शक्ती ब्राह्मण लोकांमध्ये आहे. मनी ऐक शारदे यथार्थ तू धरी उमा महेश्वर व्रत. षडाक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. ऋषी महाराजाला कळालं. शारदा दुःख नको करू. तू काय कर. महादेव पार्वतीचे एक व्रत आहे मंत्र आहे. अहोरात्र म्हणले तो काय कर. मंत्राचा जप करीत जा. या व्रताचं फळ पूर्ण म्हणले आता तुला प्राप्त होईल. तोपर्यंत म्हणले मी जाणार नाही. तुझ्या दारामध्ये थांबतो म्हणले मी तोपर्यंत. एक पर्णकुटी बांधून म्हणले याच ठिकाणी राहतो. आरंभ कर म्हणले आता व्रताचा. चैत्र मास आला. मार्गशीर्ष शुद्ध पक्षीच्या दिवशी करावा. पाहुणी सुमुहूर्त सोमवार. अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा महा उमा महेश्वर. एक संवत्सर नेमिसी सुमुहूर्त पहा. सोमवार पहा. अष्टमी दिवस चतुर्दशी महादेव पार्वतीची पूजा करा. 1 वर्षपर्यंत. शारदेनं ऐकलं. म्हणले याच्यामध्ये काही कमी पडू देऊ नको. आणि गुरुकडून मंत्र घेतला. दिव्य मंदिर म्हणले त्या ठिकाणी करून शुभ्र म्हणले अशा प्रकारे 4 खांब आणले. त्या ठिकाणी काही फळं आणले फुलं आणले. रंगमाळा काढल्या. विधिपूर्वक त्या ठिकाणी अष्टदळ काढलेला आहे. त्यामध्ये तांदूळ घट स्थापना केली. महादेव पार्वतीची प्रतिमा मांडली. सोन्याच्या करून आणलेल्या मूर्ती एकनिष्ठा ठेवली आणि विधिपूर्वक पूजा चालू झाली. यथासांग प्रमाणे ब्राह्मण लोकांना जेवण आहे. अन्नदान आहे. सुवासिनीची पूजा आहे. दररोज पक्वान्न तयार करायचे आणि सर्वाला म्हणले जेवण द्यायचं.
दररोज म्हणले पुराण श्रवण करायचं, कीर्तन ऐकायचं, कमी झोपायचं, रात्रीमध्ये जागरण करायचं. पूर्ण विश्वास म्हणले आपल्या गुरुवर ठेवला आणि मात्र जेवण करायचं नाही. कंदमुळे त्या ठिकाणी केवळ म्हणले कर्पूर गौर भगवान परमात्मा असा असणारा सूर्यकोटी समजाचं एकदम तेज आहे असा भगवान शुभ्र जटा मुकुटमंडितन सर्पमणी युक्त विराजत किशोर चंद्र भाळे मिरवित भस्मचरित्र शुभ्र दिसे. ज्या ठिकाणी पूजा मांडली त्या ठिकाणी मांडी घालायची, पद्मासन लावायचं, डोळे लावायचे आणि पूर्ण महादेवाच्या मूर्तीचं अवलोकन करायचं. डोक्यामध्ये मुकुट आहे, मंडित आहे, गळ्यामध्ये साप आहे, चंद्र कपाळाच्या ठिकाणी आहे, भस्म लावलेला आहे, ज्याच्या डोक्यातून गंगा निघालेली आहे, केशर लावलेला आहे, मुंडांच्या माळा गळ्यामध्ये आहेत, सूर्य एकदम सारखं ज्याचं तेज आहे, ज्याचा कंठ निळा आहे, यानंतर त्याच्याकडे आयुधी आहेत, ज्याच्याकडे त्रिशूळ आहे, ज्याच्याकडे त्या ठिकाणी डमरू आहे, ज्याच्या ठिकाणी घंटा पिनाक पाशुपत शुभ्र वर्ण असणारा स्फटिकासारखं गदाजीन आहे, मणिमैजाचं सिंहासन आहे, कैलासावर तो राहणार आहे, सुंदर मंडप आहे. असं त्या ठिकाणी बसल्यावर पाहायचं महादेवाच्या मूर्तीचं अवलोकन. याला म्हणतात मानस पूजा. मानस पूजा त्या ठिकाणी करीत आहे. मणिमय कुंडल ज्याच्या कानामध्ये आहेत, शेष नारायण तक्षक असणारा म्हणजे तो गळ्यामध्ये शोभिवंत दिसत आहे. सगुण एकीकडून पार्वती आहे, एकीकडून महादेव आहेत, असं ती आपल्या ध्यानात आणीत असे. ध्यानात आणि मग चतुर्भुज परमात्मा गदायुक्त असा असणारा हरी माया भुजंगवेणी जलज वदना अकर्णनयनी द्वादशादित्या शोभी जगनी कांचीवरी झळकत असे. आता त्या ठिकाणी पार्वतीचं वर्णन आहे. सुंदर म्हणले परिधान केलेले भूषण आहेत, भुजंगासारखी वेणी आहे, कांची म्हणले झळकत आहे. म्हणजे अगोदर स्त्रियाचं वर्णन केलं. निशिम म्हणले रूप लक्षणयुक्त असणारी पार्वती माता, कोटी मदन ज्यांच्यावरून ओवाळून टाकावे. ब्रह्मांडा म्हणजे एकदम सर्वापेक्षा श्रेष्ठ असणारी आदिमाया शक्ती, जिंचे दात दिव्य मणिमय एकदम असणारा मणी गळ्यामध्ये आहे. ब्रह्मांडामध्ये चंद्र सूर्य द्विमुख असणारे विशाळ ताटके प्रभाजन होतील शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत. यानंतर म्हणले चंद्र सूर्याचं तेज कमी, एवढं तेज म्हणले त्या ठिकाणी पार्वतीचं आहे. बिंबाकार म्हणले अतिरिक्त, जिचं नाक असणारं सुंदर आहे, नाशिकामध्ये मुक्त असणारा तोही सुंदर आहे. यानंतर हंसाच्या पंक्ती पाळीने बसल्याप्रमाणे द्विज म्हणले त्या ठिकाणी आहेत. असो अशा प्रकारे दंत पंक्तीचं वर्णन सुद्धा आलं, जिचं तेज आदिपुरुषाची ज्ञान कळा असणारी, एका क्षणामध्ये आदिमाया शक्ती पृथ्वी निर्माण करणं आणि त्याचा क्षय करणं सर्व ज्याच्या हातामध्ये आहे. सुंदर असं कुमकुम अशा प्रकारे लावलेलं आहे. विश्वाचं पालन करणारी, आपलं निर्गुण रूप टाकून सगुण रूप धारण करणारी भवानी माता आपल्या त्या ठिकाणी म्हणले सुंदर ज्याचं वदन आहे. प्रयागी त्रिवेणी दैसी आंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निसेसी आदित्य नंदनी होयपा. प्रयागराजच्या ठिकाणी जसा त्रिवेणी संगम आहे अशी म्हणले अंबिका मातेची वेणी आहे. कृष्णवर्ण आहे, शुभ म्हणले हार गुंफलेला आहे, फुलाचा हार आपल्या गळ्यामध्ये आहे. अनंत ब्रह्मांड ज्याने त्या हारामध्ये गुंफलेले आहेत
आणि जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरोणी धरिले दोन पक्षी अक्षी सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचुळे मंडित करदान दशांगुळिका मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटला अक्षय म्हणले सौभाग्य प्राप्त म्हणले त्यांना कधी खंडन होणार नाही आणि म्हणून 10 बोटांमध्ये मुद्रिका आहेत म्हणले त्या 10 अवताराच्या आहेत असं म्हणले पार्वती मातेच्या रूपाचं वर्णन आहे जो एकनिष्ठ जो त्या भगवान परमात्माच्या स्वरूपाचं वर्णन करतो म्हणले त्याचं कल्याण होतंय अशी शारदा महादेव पार्वतीच्या रूपाचं वर्णन करीत असे ध्यान करीत असे मानस पूजा करीत असे 1 संवत्सर म्हणजे 12 महिने झाले महादेव पार्वतीचं व्रत केलं ऋषी महाराजांनी त्याचं उद्यापन केलं 11 दाम्पत्य वस्त्र अलंकार विधी युक्त पूजोनी शारदा हर्ष भरित तव रवी अस्त पावला हे नंतर म्हणले त्या ठिकाणी 1100 म्हणले मुलं जेव घातले दाम्पत्य परिवार ब्राह्मण त्याची पत्नी ब्राह्मण त्याची पत्नी 1100 असणारे प्रत्येकाला वस्त्र दिलं अलंकार दिली दक्षिणा दिली पूजा केली आणि एवढ्यामध्ये संध्याकाळ झाली पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव